पुढच्या बातमीकडे वळणार आहोत। ठाणे शहर तसंच कल्याण डोंबिवलीमध्ये उष्णतेची लाट आलेली आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये पारा 42 अंशांवर गेलेला आहे। यंदाच्या मोसमातलं हे सर्वाधिक तापमान ठरलेलं आहे। कोकण आणि मुंबई महानगर परिसरात सध्या उष्णतेची तीव्र लाट जाणवतेय। अनेक शहरांमध्ये पारा 41 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेला आहे। सध्या प्रतिचक्रवाती हवामान स्थितीचा प्रभाव निर्माण झाल्यानं समुद्राकडून मिळणारा थंडावा कमी झालेला आहे आणि त्यामुळे किनारपट्टीपासून थोड्या अंतरावर असलेल्या भागांमध्ये कोरड्या खंडीय उष्णतेचा प्रभाव वाढलेला आहे। आणि या संदर्भात आपण बोलणार आहोत। आमचे प्रतिनिधी शुभम कोळी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। शुभम, ठाणे शहर तसंच कल्याण डोंबिवलीमध्ये उष्णतेची लाट आली आहे, कारण कल्याण डोंबिवलीमधला पारा तर थेट 42 अंशांपर्यंत गेलेला आहे। पाहिलं तर काल कल्याण डोंबिवलीमध्ये जे आहे ते 42 अंशाचं तापमान जे आहे ते जाणवलेलं आहे। त्याच पाठोपाठ ठाण्यामध्ये देखील आपण पाहिलं तर 41 डिग्रीची नोंद झालेली आहे आणि मुंबईमध्ये देखील आपण पाहिलं तर काही ठिकाणी 40 असेल, 41 असेल, 42 अशा तापमान जे आहे ते नोंदवले गेले आहे। आपण पाहिलं तर हे तिन्ही जे शहर आहेत ते अगदी किनारपट्टीपासून जवळ आहे आणि त्याचमुळे मोठ्या प्रमाणामध्ये या तीन ठिकाणी जे आहेत उष्णतेच्या लाटा अधिक प्रमाणामध्ये जाणवत आहेत। आज देखील आपण पाहिलं तर 12 वाजलेले आहेत आणि या 12 वाजच्या दरम्यानच ठाणे शहराचं कमाल तापमान जे आहे ते 39 डिग्री पर्यंत जे आहे ते गेलेलं आहे। यंदा आपण पाहिलं तर इतर वर्षांपेक्षा पहिल्याच महिन्यामध्ये म्हणजेच की मार्च महिन्यामध्ये अगदी 10 दिवसातच हे तापमान 42 वरती गेलेलं आहे। त्याचमुळे मुंबईकर असेल किंवा कल्याण डोंबिवलीकर नागरिक असतील किंवा ठाणेकर नागरिक असतील यांना आणखी पुढचे काही दिवस जे आहेत उष्णतेचा सामना जो आहे तो मोठ्या प्रमाणात करावा लागणार आहे। दुपारच्या वेळेस आपण पाहिलं तर मुंबई शहर हे नेहमीच गजबजलेलं असतं, परंतु आता रिकामे रस्ते या ठिकाणी संपूर्ण मुंबई असेल किंवा ठाणे असेल या परिसरामध्ये पाहायला मिळतात। तर आता आपण पाहिलं तर परीक्षेचे देखील काही दिवस आलेले आहेत। विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत आणि याच काळामध्ये या मोठ्या प्रमाणामध्ये उष्णतेचा या विद्यार्थ्यांना देखील जो आहे तो सामना करावा लागत आहे। प्रशासनाने जरी या नागरिकांना बाहेर पडण्याचा न इशारा दिला असला तरी देखील चाकरमानी जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर पडत आहे आणि त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये या उष्णतेचा सामना जो आहे तो करावा लागत आहे। त्याचबरोबर पाहिलं तर काही रुग्णालयामध्ये जे आहे ते उष्णतेमुळे येणाऱ्या नागरिकांना काही राखीव बेड्स देखील जे आहे ते ठेवण्यामध्ये आले आहेत। महापालिकेकडून नक्कीच शुभम, तर मोठ्या प्रमाणामध्ये तापमान वाढत चाललेलं आहे, त्यामुळे प्रशासनाकडून देखील काळजी घेण्याचं आवाहन केलं जातं, उपाययोजना केल्या जात आहेत। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।